श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। तर आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्हास भाग 10वा। तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्हास ऐकावयाचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा। पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे। बाळवर सीतामाईंपेक्षा बाबूरावांचे प्रेम अधिक होते। इतर मुलांपेक्षा बाबूरावांना तीच अत्यंत आवडत असे। वडिलांवर तिचेही अत्यंत प्रेम होते। त्या प्रेमाचे येथे थोडेसे वर्णन करावेसे वाटते। एकदा बाबूराव 15 दिवसात परत येतो असे सांगून मुंबईला गेले होते, परंतु त्यांचे तेथील काम लांबणीवर पडल्यामुळे 2 महिने झाले तरी ते परत येऊ शकले नाहीत। वडिलांच्या आठवणीने बाळाचा जीव व्याकुळ होऊ लागला। तिला जेवण खाण झोप काहीच सुचेनासे झाले। बोलल्याप्रमाणे वागण्याचा बाळाचा स्वभाव, त्यामुळे दुसऱ्याकडून तसे वागणे घडले नाही की साहजिकच तिच्या भावनेला धक्का बसे। आत्तापर्यंत बाबूराव जरी अनेक वेळा परगावी गेले होते तरी सांगून ठेवलेल्या दिवशीच त्यांचे परत येणे झाले होते। फक्त या खेपेलाच तेवढे त्यांना ठरल्या वेळी येता आले नाही। तसेच त्यांना पत्र पण पाठविता आले नाही। 2.5 महिन्यानंतर एके दिवशी अमुक बोटीने आपण निघणार आहे म्हणून अकस्मात बाबूरावांची तार आली। ती तार सीतामाईंच्या सांगण्यावरून शेजारचा मुलगा वाचू लागला। इतक्यात बाळ तेथे आली। वडिलांची तार आली आहे हे समजताच तिने त्या मुलाच्या हातातून चटकन तार काढून घेतली आणि आपल्या छातीशी घट्ट धरली। तोच तिचे डोळे मिटले गेले आणि तिला ओक्साबोक्शी रडू कोसळले। शेजारी थोड्या अंतरावर बोटीवरचे अधिकारी राहत असत। बऱ्याच वेळाने हुंका आवरल्यावर त्यांच्याकडे जाऊन मुंबईची आगबोट किती वाजता बंदराला येऊन लागते याची ती चौकशी करून आली। आगबोट संध्याकाळी 5 वाजता येणार आहे हे कळल्यावर घरातून 3 वाजताच कुणालाही न कळत ती बंदराकडे निघाली। बंदर तिच्या घरापासून 4 मैलावर होते। काही वेळ पळत पळत जावे आणि धाप लागली म्हणजे सावकाश चालावे या क्रमाने ती बंदराची वाट आक्रमू लागली। डोळे पाण्याने भरलेले आणि घाबऱ्या घुबऱ्या होऊन पळत असलेल्या बाळाला पाहून रस्त्यावरचे लोक तिच्याकडे टकमक पाहू लागले। कित्येकांनी वाट अडवून तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तरी ती क्षणभरही कोठे थांबली नाही। घरातून निघाल्यापासून आपण किती वाट चालून आलो याचेही तिला भान नव्हते। जेव्हा अगदीच चालवेनासे झाले तेव्हा ती थोडा वेळ उभी राहिली। तोच लांबून येत असलेले बाबूराव तिच्या दृष्टीस पडले। त्यावेळी तेथे वाहनांची सोय नव्हती, त्यामुळे सामान हमालाच्या स्वाधीन करून ते चालत येत होते। बाळाने एका झेपेसरशी जाऊन बाबूरावांना गाठले आणि त्यांना कडकडून मिठी मारली। त्यासमयी उभयतांचे देहभान हरपले। ते जवळजवळ पाऊण तासपर्यंत। त्यावर ते तेथून निघाले। घरी येईपर्यंत दोघांच्याही डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या। उभयतांमधील या अनन्य व निरपेक्ष प्रेमाची आम्हाला जाणीव करून देण्याकरिताच देवाने हा प्रसंग जुळवून आणला असावा असे मला वाटते। बाळचा आहार मूळचा सात्विक म्हणजे दूध भात वरण आणि पापड। चहा कॉफीचा वास देखील तिला सहन होत नसे। बाबूराव मुंबईहून परत आल्यावर रोज सकाळी एक वेळ चहा घेऊ लागले। एके दिवशी ते सीतामाईंना म्हणाले, चहा फक्त माझ्या पुरताच करतीस ना? मुलांना थोडासुद्धा देऊ नकोस हं। एकदा चहाची सवय लागली तर मग ती सुटत नाही। चहाचे व्यसन फार वाईट आहे। हे त्यांचे बोलणे बाळाने ऐकले। दुसऱ्या दिवशी सकाळी बाबूराव चहा घेत असता बाळ त्यांच्याजवळ जाऊन बसली व हळूच लडीवाळपणे वडिलांना म्हणाली, अण्णा
काल सकाळी तुम्ही आईजवळ चहाचे व्यसन फार वाईट आहे असे म्हणालात ना, तेव्हा तुम्ही हा चहा का घेता? आमच्या समोर जर तुम्ही रोज चहा घेऊ लागलात तर केव्हा ना केव्हा तरी आम्हाला चहाची चव बघण्याची इच्छा होणारच. तेव्हा अण्णा, तुम्हीच चहा पिण्याचे सोडून द्या ना. हे तिचे आर्जवी शब्द ऐकून बाबूरावांना घहीवरून आले. ते लगेच म्हणाले, उद्यापासून मी चहा घेणार नाही हा बाळ. याप्रमाणे बाळाने सांगितलेले बाबूरावांना प्रमाण व बाबूरावांनी सांगितलेले बाळाला प्रमाण वाटत असे. नाही म्हणायला फक्त एकदा मात्र बाळाचे म्हणणे बाबूरावांनी मान्य केले नाही, पण ते अगदी नाईलाजास्तव. गोकर्णाला दंतवक्रांचा गायनाचा क्लास होता. शास्त्रोक्त गायन शिकायची बाळाची फार इच्छा होती. त्यावेळी गोकर्णात वेश्या स्त्रियांनीच गायन शिकायची पद्धत असल्याने बाळाची इच्छा ते पुरी करू शकले नाहीत. दुसऱ्यांना अपशब्द बोलणे, चहाड्या सांगणे, निंदा करणे, वडील माणसांचा अपमान करणे, उसने आणणे, उधारी करणे, स्वतःचा किंवा आपल्या माणसांचा मोठेपणा लोकांना सांगणे, मोठ्या माणसांनी बोलताना मुलांनी ते ऐकत जवळ उभे राहणे, हॉटेलचे खाणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, खोटे बोलणे, वाया बडबड करणे इत्यादी दुर्गुण बाबूरावांना बिलकुल आवडत नसत. बाळच्या ठिकाणी ते दुर्गुण नसल्यामुळे बाबूरावांना ती फार फार आवडत होती. एकदा बाबूरावांनी मुंबईहून चॉकलेटी रंगाचे गरम कापड आणले होते. त्याचे त्यांनी बाळाला पोलके शिवले. ते पोलके म्हणजे अगदी साधे हुबेहूब जणू हल्लीचा बुशकोटच. एके दिवशी काशीनाथ थंडीत कुडकुडत असलेला पाहून बाळाने ते पोलके काशीनाथला घालायला दिले. तेव्हा तो म्हणाला, इश्श, पोलके कसे ग घालू मी? तेव्हा बाळ म्हणाली, काशीनाथ, त्याला आम्ही पोलके म्हणतो म्हणून तू घालण्यास तयार झाला नाहीस. जर ह्याचे नाव शर्ट असते आणि इतर 4 मुलांनी घातलेले तू पाहिले असतेस तर याची किंमत तुला कळली असती. एकदा बाबूरावांनी आपली चादर पर्टाकडे दिली होती. बरेच दिवस झाले तरी पर्टाने ती परत आणून दिली नाही, म्हणून सीतामाईंनी बाबूरावांना चादरीची आठवण करून दिली. त्यावेळी ते म्हणाले, परवा परीट भेटला होता. मी चादरीबद्दल विचारताच, कपडे जास्त मळले म्हणजेच आम्हाला भट्टीला घालायला बरे पडते, कमी मळलेले असल्यास मुद्दाम आम्हाला मळवावे लागतात, म्हणून कपडे यायला उशीर होतो, असे त्यांनी सांगितले. ते वडिलांचे बोलणे ऐकल्यापासून पर्टाकडे आपले कपडे धुवायला द्यावयाचे नाहीत असे बाळाने ठरविले. त्यानंतर आत्तापर्यंत आईंनी आपले कपडे कधीच पर्टाजवळ दिले नाहीत. यावेळी बाळाचे वय 10 वर्षाचे होते. या वाढदिवसानिमित्त बाळाच्यासाठी परकर पोलक्याकरिता बाबूरावांनी फुलाफुलाचे पोपटी रंगाचे कापड आणून ते शिंप्याजवळ दिले. पण पोलके अंगालाच बसेनासे झाले. त्यावर दुसरे शिवले. ते फारच सैल झाले. तेव्हापासून शिंप्याजवळ कपडे देणे बाळाला आवडेनासे होऊन स्वतः बेतून स्वहस्ताने शिवून ती वापरू लागली. अद्यापही ते आईंचे व्रत तसेच चालू आहे. ते परकर पोलके पाण्यात घातल्याबरोबर त्याचा पोपटी रंग सर्व जाऊन ते फिक्कट दिसू लागले. तेव्हापासून रंगीत कापडावरचे तिचे लक्षच उडाले. बाळाला दुसऱ्याचे कपडे वापरणे अजिबात आवडत नसे. इतकेच नव्हे तर तिचे कपडे जर दुसऱ्यांनी कोणी वापरले तर ते परत ती कधीही वापरत नसे. एकदा तिचा पंचा तिच्या सख्ख्या भावाकडून चुकून वापरला गेला तर तिने तो परत वापरला नाही. तिचा असा स्वभाव असल्यामुळे तिच्या नेसण्याच्या किंवा अंथरण्याच्या कपड्याला हात लावण्यास सर्वजण कचरत असत. आपले कपडे मळतील म्हणून वाटेल तिकडे बसणे तिला आवडत नसे. तिची बसण्याची एक लहानशी चटई होती. कोठे बसावयाचे झाल्यास ती चटई अंथरूनच बाळ बसत असे. बाळला कोणाकडूनही थोडेसुद्धा गैरवर्तन घडलेले आवडत नसे. एकदा तिचा मावसा काही कामासाठी बरगावाहून गोकर्णाला आला. बाबूरावांकडे येऊन बराच वेळ झाला तरी बाळ त्याला दिसली नाही.
बाळबद्दल त्यांनी विचारपूस करताच बाबूरावांनी खोलीत जाऊन मावसा आल्याचे वर्तमान तिला सांगितले. तेव्हा बाळ हळूच वडिलांजवळ म्हणाली, ते आलेत हे मी जाणून आहे, पण त्यांच्या मोठ्या मोठ्या मिशा पाहून मला भीती वाटते. केव्हा पाहावे तेव्हा ते सारखी मिशावरून हात फिरवीत असतात. ते मला आवडत नाही, म्हणून मी त्यांना भेटू इच्छित नाही. त्यावर बाबूरावांनी काही सबब सांगून साडूची पाठवणी केली. एकदा कार्तिक पौर्णिमेच्या पहाटेला शेषम भटजी आपल्या मुलासाठी औषध नेण्याकरिता घाईघाईने बाबूरावांकडे आले. इतक्यात रोजच्या प्रमाणे कोठी तीर्थावर जाण्याकरिता बाळाला बोलविण्यासाठी यमुनाबाई तेथे आल्या. त्यांना पाहताच शेषम भटजी बाबूरावांना उद्देशून हळूच म्हणाले, काय हो काका, या निमित्ताने रोज उठल्याबरोबर या बाईचे तुम्हाला दर्शन होत असेल नाही? इतक्यात बाळ आतून बाहेर आली आणि काय भट मामा, तुमच्या आई सध्या इकडे आहेत की गावाकडे गेल्यात, असा तिने शेषम भटजींना प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, आत्तापर्यंत ती या मुलीकडे 4 दिवस त्या मुलीकडे 4 दिवस राहत असे, पण आता अगदीच थकल्यामुळे ती सध्या माझ्याजवळच राहते. ते ऐकून बाळ म्हणाली, तर मग रोज उठल्याबरोबर त्यांचे तुम्हाला दर्शन होत असेल नाही? अहो, यमुनाक्का काय, तुमच्या आई काय, माझ्या आजी काय, तिघींचा वेश सारखाच की. बाळचे हे मार्मिक बोलणे ऐकताच शेषम भटजी खजील झाले. बाळचे सखोल व सुस्पष्ट विचार पाहून मन थक्कच होऊन जाते. एका दास नवमीला सीतामाईंना त्यांच्या मैत्रिणीने जेवणाला बोलावणे केले. बाबूरावांना कोणाकडे जेवणाला गेलेले आवडत नसे, त्यामुळे सीतामाईंनाही ती सवय नव्हती. पण मैत्रिणीला वाईट वाटू नये म्हणून सीतामाईंनी बाळाला तिच्याकडे जेवणाला पाठवून दिले. भोजनारंभी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, हा श्लोक सर्वजण म्हणू लागले. त्यासमयी बाळ श्लोक न म्हणता हात जोडून डोळे मिटून स्वस्थ बसली. ते पाहून गिरिजाबाईंनी, बाळ, तू ग का श्लोक म्हटला नाहीस, असे विचारले. तेव्हा जेवणाला बसल्यावेळी तोंडात घास घालीत असता, ज्यात खर्च नाही, त्रास नाही, असे जे फुकटचे हरिनाम ते घेत जा. जेवणात जरी पोट भरण्याचा उद्देश असला तरी प्रत्येक घासाबरोबर जर देवाचे नाव घेणे होईल तर यज्ञात आहुती टाकल्याचे पुण्य लाभेल, असे समर्थ रामदास आपल्या अधिकारवाणीने श्लोक रूपाने आम्हाला सांगत आहेत. म्हणून मी एकचित्ताने ते ऐकत होते, असे बाळाने उत्तर दिले. एके दिवशी दुपारी सीतामाईंच्याकडे त्यांची मैत्रीण बसायला आली. बराच वेळ बोलून झाल्यावर ती आपल्या घरी गेली. थोड्या वेळाने आपल्या खोलीतून बाळ बाहेर आली. तेव्हा तिला उद्देशून सीतामाई म्हणाल्या, थोड्या वेळापूर्वी जर तू आली असतीस तर गिरिजाची तुला भेट तरी झाली असती. तिने 2 वेळा तुझी आठवण काढली. आई, मी बाहेर येणार होते, पण दोघे बोलत असता तिसऱ्याने मध्ये जाऊ नये असे समर्थांनी दासबोधात मूर्खाच्या लक्षणात सांगितले आहे ना, म्हणून मी मुद्दाम येण्याचे टाळले, असे बाळाने उत्तर दिले. यावेळी बाळचे वय 11 वर्षाचे होते. एके दिवशी सीतामाईंनी दुपत्याचे कपाट उघडले. तोच त्यांना पुष्कळशी झुरळे दिसली. तेव्हा बाबूरावांना उद्देशून, अहो, इतक्या बंदोबस्त असलेल्या कपाटात झुरळे कशी, असे सीतामाईंनी आश्चर्याने विचारले. तेव्हा बाबूरावांनी बाळकडे वळून, या प्रश्नाचे उत्तर तू सांगशील काय, असे विचारले. बाळ म्हणाली, ढेकूण म्हणतो माझे घर, डास म्हणतो माझे घर, पिसवा म्हणती माझे घर, झुरळ म्हणती माझे घर, ही समर्थांची दासबोधातील ओवी येथे लागू पडते. एकदा महाशिवरात्री निमित्त बाळच्या आप्तांपैकी एक जोडपे त्यांच्याकडे राहण्यास आले होते. एके दिवशी दुपारी नवरा बायकोला उद्देशून, मला जरा पेटीतलं शर्ट काढून दे, मी मामलेदारांना भेटाव्यास जाणार आहे, असे म्हणाला. तेव्हा मी काही उठणार नाही, हवा तर तुम्हीच काढून घ्या, असे बायकोने उत्तर दिले.
तेव्हा तो बिचारा पेटीतला शर्ट काढून घालून घेऊन बाहेर गेला. परंतु तिचे हे उद्धटपणाचे बोलणे बाळाला आवडले नाही. त्या बाईचा रोज काही पुस्तके वाचण्याचा नेम होता. त्याप्रमाणे यजमान बाहेर गेल्यावर ती वाचावयास बसली. तिचे वाचून संपल्यावर बाळ हळूच तिच्या जवळ जाऊन बसली आणि तिला म्हणाली, ताई, इतका वेळ तुम्ही काय वाचित होता? ताई म्हणाल्या, एक शिवलीलामृत व दुसरे पातिव्रत्य महात्म्य. बाळ म्हणाली, मीही रोज शिवलीलामृत वाचित असते, पण पातिव्रत्य महात्म्य मात्र अजूनपर्यंत वाचले नाही. त्यात विशेष असे काय आहे? ताई म्हणाल्या, आजवर पतिव्रता धर्माचे कोणी कोणी पालन केले याबद्दल त्यात काही गोष्टी दिल्या आहेत. बाळ म्हणाली, पतिव्रता धर्म म्हणजे काय? ताई म्हणाल्या, पती म्हणजेच देव अशा भावनेने पतीची सेवा करणे आणि स्वप्नात देखील त्याचे मन न दुखविणे याला पतिव्रता धर्म असे म्हणतात. बाळ म्हणाली, पातिव्रत्य महात्म्य वाचल्याने काय फायदा होतो हो ताई? ताई म्हणाल्या, फायदा तोटा काय तो मी जाणत नाही, फक्त वडील माणसांनी सांगितले म्हणून मी ते वाचित आहे. बाळ म्हणाली, असं होय, मला वाटले होते की पूर्वीच्या बायकांनी सद्वर्तनाच्या योगे करून कसे काय सुख मिळविले हे जाणून घेऊन तो कित्ता गिरविण्याकरिता म्हणून आपण असले ग्रंथ वाचावयाचे असतात. बाळच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच ती बाई निरुत्तर झाली. थोड्या वेळाने पुन्हा बाळ म्हणाली, ताई, तुम्ही किती वर्षापासून पातिव्रत्य महात्म्य वाचित आहात? ताई म्हणाल्या, झाली 13 वर्षे. बाळ म्हणाली, ताई, तुम्ही 13 वर्षापासून पातिव्रत्य महात्म्य वाचित आहात, तर मग सकाळी मधू काकांच्या इच्छेप्रमाणे पेटीतला एक शर्ट काढून देणे मात्र तुम्हाला जमले नाही, हे कसे? यावरून तुम्ही धडधडीत यजमानांचा अपमान केला असे झाले नाही काय? ताई म्हणाल्या, होय ग बाळ, आता माझी चूक माझ्या लक्षात आली. इतकी वर्षे मी ते पुस्तक वाचत आले खरी, पण त्याचा खरा अर्थ मात्र आजपर्यंत मला समजला नव्हता. उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात. ओम नमः शिवाय.